आई बाबा आपल्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. आई जी आपल्याला 9 महिने पोटात वाढवते. आपण जेव्हा पोटात असतो तेव्हा आपण आपल्या आईला लाथा मारतो. तो मारसुद्धा ती सहन करते, कारण दुनियेत आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे आपले आईवडील असते. बाबा म्हणजे आपल्या मुलाला आपल्यापेक्षा मोठा होताना आनंदित होते, आपल्या इच्छांचा त्याग करतो, आपल्या मुलामुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदा मेहनत करत असतो. आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे म्हणत राहण्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, आता तुम्हाला आरामाची गरज आहे, आता तुम्ही आराम करा, आता मी करते सर्व काम. मी एक कथा वाचली होती. त्या कथेमध्ये नायकाचे बाबा म्हातारे झाले होते, पण त्यांनी त्यांची नेहमीची सवय सोडली नव्हती. ती म्हणजे स्वतःच बाजारात जाऊन भाजीपाला आणण्याची. या वेळेस थोडे वेगळाच प्रकार घडला होता. म्हणजेच नायकाच्या बाबांनी त्यांच्या मुलामुलींना आवाज देत म्हणाले, माझ्यासोबत बाजारात येणार का? पण त्याला कोणीच उत्तर देत नव्हते. तेव्हा नायकाला बालपणाची आठवण येते. बालपणी बाबा सोबत बाजारात जाण्यासाठी बहीण भाऊ सतत ते भांडत असत. तेव्हा काळ पूर्ण बदलला होता. लहानपणी बाबासोबत बाजारात गेलो तर जाण्याचे 2 कारण होते. एक म्हणजे बाबासोबत बाहेर फिरायला मिळायचं आणि दुसरे म्हणजे सोबत बाजारात गेल्यावर काहीतरी खाऊ मिळेल. पण आता वेळ बदलून गेली. आता जर बाहेर फिरायला जायचं असेल तर त्यांना आई वडिलांपेक्षा मित्रमैत्रिणी जवळचे वाटतात. आणि खाऊच म्हणाल तर मुलं मुली प्रत्येक इतके मोठे झाले आहे की ते आता त्यांना हवं ते हवं विकत घेऊन खातात. आता त्यांना आईबाबाची गरज वाटत नाही. पण जीवनाच्या उतरत्या वयात आईबाबाला आपली गरज असते हे त्यांना माहीत नसावे, इतके ते अशिक्षित कसे असू शकतात. लॉकडाऊनच्या काळात एका आजीला अर्थ मेलेल्या अवस्थेत आढळून आली. ती किती दिवसापासून घराच्या बाहेर आहे याबद्दल कोणालाच माहीत नाही. ती 2 ते 3 दिवसापासून भुकी आहे आणि बाहेर कोरोना आहे याची थोडी तरी जाणीव तिच्या मुलाला न व्हावी इतका कठोर दिल तिचा मुलगा कसा. कोरोना काळात घराच्या बाहेर पडणं धडधाडक माणसाला पण मुश्किल होते. तिथे त्या वयोवृद्ध आजीला दरदरचे धक्के खायला कसं सोडू शकतो तिचा मुलगा. जी आई आपल्याला सर्वांपेक्षा 9 महिने जास्त ओळखते, ती स्वतःची भूक मारून तिच्या मुलाला घास भरवते. तोच मुलगा त्या आईला घराच्या बाहेर काढतो. त्या आईची त्याला कदर नसावी. आपण एखादे जेव्हा स्वप्न बघतो ते स्वप्न आपण आपल्या आईबापाला सांगतो. नंतर ते आईबाबा तुमचं स्वप्न स्वतःच स्वप्न म्हणून जगतात. पण त्यासाठी लागणारा खर्च, त्या खर्चाचा बोजा त्यांच्या मुलापर्यंत येऊ न देता स्वतःच कष्ट आणि मेहनत करत त्या नवीन प्राप्तीकडे एक पाऊल टाकतात. नवीन नवरी जेव्हा घरात गृहप्रवेश करून घरात येते तर तिच्याकडून कितीतरी अपेक्षा असते, पण कधी सून तिच्या सासू सासऱ्यांना घरात काठी मात्र स्थान देत नाही आणि त्यांचा मुलगा सुद्धा तिचा होला हो करतात. तेव्हा त्यांना अपेक्षा भंग झाल्यासारखे वाटते. जेव्हा आपल्या पोटाचा गोळाच असं करू शकते तर त्यांना वाटते की सुनेकडून काय अपेक्षा करावीत असे बोलीत सर्व चुपचाप सहन करतात. जर एक मुलगी तिच्या आईबापाला महत्त्व देत असेल तर तिने तिच्या सासू सासऱ्यांना पण महत्त्व द्यावे. जर आज आपण मुलगा मुलगी एक समान नारा देत आहे तर मुलगी ही सासरी कधीच सून नसते, ती मुलगीच असते. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले आईबाबा आपल्याला थकायला होते तेव्हा आपले थकान दूर करायला खूप काही करतात. पण जेव्हा ते थकतात तेव्हा त्यांना आपण वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. काय मिळते ते आईबाबा? एवढ्या कष्टाचे फळ सरकारी वृद्धाश्रम. जर आईबाबा मुलगा किंवा मुलावर बोजा नाही तर वृद्धाश्रम उघडणारच नाही. अशी होती माझी दमलेल्या आईबाबाची कहाणी. याचा शेवट मी करत आहे. पण वृद्धाश्रम बंद करण्याचे काम प्रत्येक मुलामुलीचे आहे. धन्यवाद मित्रांनो.